व्हेर अँड वॉट एक्सपिरियन्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण निघालेलो एका खास ठिकाणी. जसं म्हणतात की देवाचं बोलवणं यावं लागतं मगच आपलं ती तीर्थयात्रा घडते, तसं या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी 99% आपले प्रोग्राम फेल होतात, कॅन्सल होतात. असं जे प्रसिद्ध ठिकाण आहे ते म्हणजे गोवा. अशा ठिकाणी मी आज निघालेलो आहे आणि गोव्याला काय व्हेज थाळी आणि काय काय खायला मिळते ते बघण्यासाठी आजची ही टूर स्टार्ट होते. चला तर आपण इथून निघूया. हे ठिकाण कुठलं आहे ह्याचं लोकेशन मी तुम्हाला गुगल मॅपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. इथे आपण पूर्वी एक ब्लॉग केलेला आहे, तुम्हाला आठवत असेल तर, फडके गणपती म्हणतात त्याला. निघूया इथून आपण आणि रस्त्यामध्ये प्रवास करत करत पहिला एक ब्रेकफास्ट गाठूया कुठेतरी छान आणि मग पुढचा प्रवास करूया. लक्षात ठेवा आपण चाललो आहे गोव्याला. आला टोल बूथ आणि याचं नॉर्मल चार्जेस किती आहेत ते मी चेक करतो. पण आपण 3000 रुपयाचा अनलिमिटेड पास काढलेला आहे. अनलिमिटेड म्हणजे 200 ट्रिप्स पुरता जो पास नवीन स्कीम आहे गव्हर्नमेंटची तो काढलेला आहे. आणि आपल्या या ट्रिपचं ॲक्च्युली पडणार फक्त 15 रुपये. ऑफकोर्स आपण पूर्ण पास वापरला वर्षभर तरच. चला, जसं आपल्याला खाण्यासाठी चांगलं अन्न लागतं तसंच गाडीला आपल्या चांगलं अन्न मी दिलेलं आहे. सो शेलचं पॉवर पेट्रोल भरलेलं आहे त्यामध्ये. मी थोडं महाग असतं पण परफॉर्मन्स गाडीचा अतिशय छान याने वाढतो. चला तर आपण इथून पुढे निघूया. ह्याचं काय लोकेशन आहे मी याचा लिंक गुगल मॅपची डिस्क्रिप्शनमध्ये देणार होते. चला निघूया. आणि हो, या संपूर्ण ब्लॉगमध्ये आपण पुण्यावरनं गोव्याला निघालेलो आहे तर बॅक ड्रॉपला तुम्ही मनातल्या मनात एक गाणं म्हणायचं आहे. खमाटकी घाट उतरला हे पुढे उतरल्यानंतर 5 किलोमीटर पुढे आलो की लेफ्ट साईडला हा जॉईंट आहे ब्रेकफास्टसाठी खास, तो म्हणजे बनाना लीफ. आणि मोठी यांची मेनू कार्डवर लिस्ट दिसली मला. तमाम महाराष्ट्रीयन आणि साऊथ इंडियन पदार्थ यांच्या मेनू कार्डवर आहेत. थालीपीठ, पोहे, बटाटा वडा, शिरा, मिसळ आणि साबुदाणा खिचडी हे झाले महाराष्ट्रीयन पदार्थ. आणि त्याच्यानंतर साऊथ इंडियन पदार्थांची एक मोठी लिस्ट आहे. त्यात डोसा आहे, इडली, वडा, उत्तप्पा त्याच्यामध्ये दिसतो आहे, तट्टे इडली आणि दावणगिरी डोसा, असं ह्यूज मेनू कार्डवरती. आणि बऱ्याच अजून बाकीच्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये मी ऑर्डर करणार आहे एक मसाला डोसा आणि एक ऑनियन उत्तप्पा. तर बघूया यांचा ऑनियन उत्तप्पा आणि मसाला डोसा कसा येतो आहे तो आणि काय टेस्ट आहेत त्याच्या. यांचं सांबार कोणत्या टाईपचं आहे, म्हणजे कर्नाटकचं आहे की केरळचं आहे की अजून आंध्रामधलं आहे, ते आपण चेक करूया. आणि हो,
ब्रेकफास्टचा शेवट हा माझ्या सगळ्यात आवडत्या पदार्थांनी म्हणजे फिल्टर कॉफीने होणार आहे. चला मी सगळं ऑर्डर करतो आणि वाट बघूया ऑर्डर येऊस तर. ऑर्डर तर केलेली आहे. ऑर्डर येऊस तर ॲम्बियन्सबद्दल, केळीची पानं सगळीकडे दिसतात, छान झाडं लावलेली आहेत, प्रॉपर ग्रीनरी आहे. इथे पाणी सगळीकडनं त्यांनी फिरवलेलं आहे, म्हणजे आपण एकदा केरळामध्ये आहोत असं एक ऑथेंटिक फील देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तसंच वर छत जे आहे मी तुम्हाला दाखवेलच, ते छतसुद्धा केरळीन टाईप जे रिसॉर्टमध्ये जे हॉटेल्स असतात, रेस्टॉरंट असतात त्या टाईपचे यांनी छान ॲम्बियन्स मेंटेन केलेला आहे. मला ॲम्बियन्स भयानक आवडलेला आहे. ऑसम. हो, ग्रेट. तो उत्तप्पा आलेला आहे. फास्ट सर्विस आहे, पटापट इथे लोक सर्व करतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले उत्तप्प्याच्या आधी मी सांबार टेस्ट करतो. मस्तपैकी कर्नाटकी पद्धतीचं गरम गरम सांबार आहे, म्हणजे आंबट आणि किंचित गोड नोट्स आहे त्याच्यामध्ये. मस्त आणि झकास जमलेलं सांबार आहे. चला मी उत्तप्पा खायला सुरुवात करतो आणि कसा वाटतो ते मध्ये मध्ये सांगतो. झकास. पुण्यामध्ये ज्या पद्धतीचा मिळतो त्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीचा आणि चांगल्या प्रकारे केलेला हा मस्त उत्तप्पा आहे. पुण्यातला सगळ्यात चांगला उत्तप्पा कुठे मिळतो माहिती आहे? खूप लोकांना नाही माहिती कुठे मिळतो, तर मी सांगतो पण थोड्या वेळाने. फ्रेश नारळाची केलेली चटणी, अमेझिंग टेस्ट. उत्तप्पा, त्याचा तो क्रंचीनेस, जो कांदा टाकला त्याच्यावरती त्याचा क्रंचीनेस आणि तो सॉफ्ट उत्तप्पा, असं जे कॉम्बिनेशन आहे चटणी, कांदा आणि खाली उत्तप्पाचा बेस, मस्त वाटते खायला. असं मन भरून खातोय असं वाटायला लागतं. एक उत्तप्पा म्हणजे एक प्रॉपर मील होऊ शकतं एवढा छान क्वांटिटी वाईज, साईज वाईज आणि थिकनेस वाईज हा उत्तप्पा आहे. मस्त क्रिस्पी भाजलेला आहे. जेवढा प्रमाणात कांदा क्रिस्पी व्हायला पाहिजे तेवढा प्रमाणात कांदा क्रिस्पी झाला आहे, त्यामुळे त्याची टेस्ट ही एक वेगळीच छान जी लागते तशी लागते. चटणी, मला चटणी एवढी आवडली की मी एक त्यांना अजून एक्स्ट्रा आणायला सांगितली आणि उरलं उत्तप्पा मी लवकरच संपवतो आणि पुढची डिश लगेच ऑर्डर करणार आहे. तर प्रश्न राहिला, पुण्यामध्ये सर्वात चांगला उत्तप्पा कुठे मिळतो? तुम्हाला जे माहिती असेल त्या ठिकाणं बहुतेक मी जे सांगणार ते नाही आहे. ह्याचं नाव आहे प्रिया. आणि प्रिया हे कुठे आहे तर कॅम्पमध्ये, पुणे कॅम्पमध्ये. तर मी असे डिटेल्स सांगणार नाही, पत्ता वगैरे. तुम्ही तो गुगल करायचा, जायचं, उत्तप्पा खायचं आणि मला सांगायचं की तिथला उत्तप्पा कसा वाटला. चला मी कंटिन्यू करतो. उत्तप्प्याच्या पिठाला मूळचा तिखटपणा नसतो, त्यामुळे चव वाढण्यासाठी बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये बारीक मिरचीचे काप टाकले जातात, अगदी बारीक. अगदी थोडेसे टाकायला पाहिजे, नाही एक्झॅक्ट जेवढे पाहिजेत तेवढेच, स्लाईटमध्येच तिखट लागेल या टाईपचे टाकले, तेवढे चव मस्त लागते. आजकाल बऱ्याच ठिकाणी पावडरचं सांबार करतात. हे पावडर रेडीमेड असतं सगळी, फक्त पाण्यात टाकायचं की सांबार तुमचा रेडी. त्याच्यात प्रॉपर डाळ वगैरे केलेली आहे, म्हणजे यांनी तो पावडरचा सांबार नाही केलेला. छान डाळ शिजवून प्रॉपर मसाले वापरून हा सांबार केलेला आहे आणि छान लागतो आहे, मला आवडलेला आहे. घरी सांबार करायचा असेल तर तुम्ही कोणता सांबार मसाला वापरता? माझं काय रिकमेंडेशन आहे तुम्हाला मी जरा वेळाने सांगतो. सांबारचाच विषय चालला होता, तर केरळचं सांबार वेगळं, कर्नाटकामधलं वेगळं आणि इकडे खाली चेन्नई साईडला गेलं तर तिकडचं पण सांबार वेगळं. त्यांच्या चवी पूर्ण वेगळ्या वेगळ्या लागतात. तर घरी आपल्याला जर का प्रोफेशनल सांबार म्हणजे सगळ्यात भारी सांबार करत असेल तर तुम्ही जे कुठले मसाले वापरत असाल तर त्याच्याऐवजी एक स्पेसिफिक मसाला मी सांगतो तो वापरून बघा. त्याचं पण कसं घ्यायचं की फ्रेश पॅकिंग केलेली डेट घ्यायची. तो 6 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी पॅक केलेला मसाला घ्यायचा नाही, फ्रेश अगदी एखाद्या महिन्यापूर्वी जर पॅक केला असेल तर तो मसाला घ्यायचा आणि तो ब्रँड आहे ईस्टर्न मसाला. ईस्टर्न मसाल्याचं सांबार घरी करून बघायचा आणि मला नक्की कळवायचं की हा मला खूप आवडलेला आहेच असा. मस्त लागतो अगदी. आणि हो, तुम्ही घरी कुठल्या ब्रँडचा मसाला वापरता आणि तो कोणत्या टाईपचा मसाला आहे ते तुम्ही खाली कॉमेंटमध्ये नक्कीच मेन्शन करू शकता. मला वाचायला नक्की आवडेल आणि मी त्याच्यावर काहीतरी पुढे ॲक्शन पण घेऊ शकेल. असं फुल लेंथ म्हणजे 2 विती लांब एवढा साईजचा हा मसाला डोसा आलेला आहे. आणि बापरे कसा संपवायचा असा प्रश्न आहे.
चला मी खायला सुरुवात करतो आणि मध्ये मध्ये सांगतो की हा डोसा कसा आहे ते. सुगंध जो आहे ना झकास आहे, गोल्डन कलर आहे याचा. आणि हो, डोशाचा कलर पांढरा नाही पाहिजे, तो कसा पाहिजे तर गोल्डन आणि किंचितसा लालसर झालेला पाहिजे. तर त्या माझ्या टर्म्समध्ये हा डोसा बसतो आहे आणि आपल्यापैकी प्रत्येक खवय्याला हा डोसा नक्की आवडेल हे तर बघूनच सांगतो आहे. टेस्ट तर बघून लगेच कळेलच काय कशी आहे ती. चला मी सुरुवात करतो. आणि डोसा खायला हात वापरणार आहे चमचाने. सो वा, मस्त. तोडताना पण अगदी झकास फील आहे. तांदूळ परफेक्ट, डाळ परफेक्ट, मेथीची किंचित, मेथ्याचे वापरतो आपण त्याची हे, आणि आंबूसपणा अगदी किंचित. ओव्हरऑल डोसा परत 100 मार्क. मस्त आहे, आवडलेला आहे. तीच चटणी आहे, तोच सांबार आहे, त्याला वेगळं काही सांगत नाही. फक्त आता भाजी बघतो मी. हा मधनं फोडतो आणि थोडी भाजी टेस्ट करतो. प्रॉपर छान डाळ टाकलेली त्यामध्ये बारीकशी. खायला क्रिस्प छान लागतोय, डोशाचा क्रिस्प आणि हा जो भाजी आहे त्यातली डाळ. ओव्हरऑल कॉम्बो जगास. चटणी जी आहे त्यात सांगायचं राहिलं मग अशी, आपण जे हरभरे खातो डाळं ज्याला म्हणतो आपण, ते डाळं त्यामध्ये टाकलेलं आहे, ॲज वेल ॲज तो ओरिजिनल नारळ आणि त्याचं जे ओव्हरऑल कॉम्बिनेशन आहे चटणीचं, झक असं जमलेलं आहे. मी आता डोसा संपवतो आणि कॉफी ऑर्डर करतो, माझा सगळ्यात आवडता पदार्थ. पुण्यात कॉफी सगळ्यात चांगली कुठे मिळते तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल तर मनात तुमचं उत्तर काय ते धरून ठेवा. पुण्यात मी लवकरच सांगणार आहे की पुण्यात सगळ्यात चांगली कॉफी कुठे मिळते. थँक्यू. सो अशा रीतीने मस्तपैकी साऊथ इंडियन कॉफी आलेली आहे. प्रश्न परत एकदा की पुण्यामध्ये सगळ्यात छान कॉफी कुठे मिळते तुम्हाला माहिती आहे का? तर मी या एपिसोडमध्ये त्याचं उत्तर देणार नाही आहे, पुढच्या एपिसोडमध्ये देईल. पण तोपर्यंत तुम्ही खाली कॉमेंट करू शकता की तुम्हाला कुठली कॉफी आवडते. सुगंध, ॲरोमाच्या नोट्स ज्याला आपण म्हणतो, झका असं डायरेक्ट तुम्हाला साऊथमध्ये केरळमध्ये वगैरे गेल्यासारखं वाटतंय. प्रचंड सुरेख नोट्स आहेत त्या कॉफीच्या आणि छान फ्रेश वाटते ती. चला मी कॉफी टेस्ट करतो आणि मध्ये सांगतो काय वाटतंय ते. आणि हिरव्यागार वातावरणामध्ये अशी मस्त सुगंध देणारी वाफळते कॉफी पिण्यामध्ये जो काही आनंद आहे आणि जे काही स्वर्गीय सुख आहे, वा वा वा, झकास. आणि परत तो विचार जो माझ्या मनात सारखा येतो की आता ही ट्रिप पुढे जाणार आहे गोव्याला. हां, आणि एक सांगायचं राहिलं की गोव्याचे सगळे ब्लॉग बघताना तुम्हाला मनामध्ये गाणं म्हणायचं आहे. कॉपीराईटमुळे मला तिथे लावता येणार नाही, मनातल्या मनात म्हणायचं प्रत्येकाने. कुठलं गाणं? दिल चाहता याचं टायटल सॉन्ग नक्की. आणि हो, सांगायची गोष्ट म्हणजे इथे मागे यांच्यापुढे महाराष्ट्रीयन थाळी याच्याच बॅक साईडच्या प्रिमायसेसमध्ये आहे. आपण ते नंतर काहीतरी कवर करणारच आहोत. मला इथल्या टेस्ट आता आवडलेल्या आहेत खूप. डेफिनेटली थाळी टेस्ट करायला मला आवडणार आहे. तर मी मित्रगुरू हा ब्लॉग इथे संपवतो आणि गोव्याला पुढे निघायचं आपल्याला. रस्त्यामध्ये लागणारे कर्नाटक, कर्नाटकमध्ये लागणारे बेळगावी आणि बेळगावी चवी म्हणजे बेळगावी थाळ्या ते टेस्ट करायचे आहेत आपल्याला आणि मगच गोव्याला जायचं आहे. आम्ही मित्रगुरू साइन ऑफ करतो या ब्रेकफास्ट ब्लॉगमधनं. परत भेटूया आपण पुढच्या कुठल्या तरी छानच्या अशाच ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. शुभम भवतु. Receipt Paytm payment Thank of you.